हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गावाकडची बिर्याणी। नेहमीप्रमाणे चूल पेटवण्याचे कॉन्ट्रॅक्ट तर आमच्या पप्पांकडेच असते, कारण मला चूल पेटवता येत नाही। एकदा का चूल पेटली की त्याच्यावर ठेवून द्यायचा मोठा असा टोप, मग टोपाला असा गरम करायचा आणि त्यात ओतायचं बादली भरून तेल। आणि तेल ओतताना थोडी स्टाईल मारायची, जशी मी मारतोय। मग कडक कडक तेलात कांद्याला असं ढकलून द्यायचं आणि नेहमीप्रमाणे आपला चमचा ढवळत बसायचा। मग त्यात टाकायचा हा पाला, थोड्याशा काट्या। तोपर्यंत हाऊस बघा आमच्या दाराच्या एकदम समोर आहे। मग लाल लाल टोमॅटोचा कडेलोट करून टाकायचा आणि त्यांना पण कांद्यासोबत तेलामध्ये मस्तपैकी तळून घ्यायचं। मग टाकायचा गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि जिंजर गार्लिकची पेस्ट। मग या सगळ्यांना एकदम मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आणि मग आपला मेन आयटम मॅरिनेट केलेले चिकन। नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। मग मस्तपैकी सगळे चिकन एकदा वर खाली करायचं आणि शिजायला ठेवून द्यायचं। बिर्याणी बनवायचं कारण एकच आहे की आज आपल्या चुलत भावाचा होता बर्थडे। तसं आपल्याला चिकन मटन खायला काही कारण लागत नाही। आता तुम्हीच बघा हे कसं दिसतंय। मग मस्त त्यावरची कोथिंबीर टाकायची आणि आमचा पिंट्या बघा डोळ्याने खुलून मला विचारतो कधी शिजेल कधी शिजेल। मग त्याला समजवलं आणि एक टँकर भरून पाणी बघुल्यात ओतून दिलं। आता पिंट्याला समजवलं, पण या पिंटीला कोण समजवणार? ही म्हणते आमची हाडं कुठं आहेत। तिला म्हणलं थोडा दम धर, आम्हाला तर खाऊ दे पहिलं। अशा प्रकारे आपली गावाकडची बिर्याणी तयार आहे। नुसती बिर्याणी बघू नका, चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।